आपल्या घरी नेहमी कोणी ना कोणी आजारी पडतंच, मग काय दवाखान्यात जाऊन हजारो रुपयांच्या गोळ्या घरी आणल्या जातात किंवा ज्या घरात बीपी शुगर असे पेशंट असतात त्यांच्या घरी तर दर महिन्याला औषधांची खरेदी होतेच। आणि मग काय आपल्याला थोडंसं बरं वाटलं की आपण या गोळ्यांचा कोर्स पूर्ण न करता त्या गोळ्या तशाच पडतात आणि आपण जो गोळ्याला खर्च केलेला असतो तो खर्च देखील वाया जातो। आणि मग काय ते औषध गोळ्यांचे पाकिट आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो। तर याच औषध गोळ्यांचे पाकिट व त्या गोळ्यांचे देखील आगळेवेगळे भन्नाट उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे तुमच्या भरपूर पैशांची बचत होईल। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास मित्र मैत्रिणींसोबत शेअर नक्की करा। तर सर्वात अगोदर एका पातेल्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। आता पाणी गरम होत आहे तोपर्यंत इकडे मी तवा घेतलेला आहे। आता तवा व्यवस्थित साफसफाई न केल्यामुळे काय होतं, तवा काळपट आणि अस्वच्छ घाणेरडा दिसू लागतो। काही सोपे घरगुती उपाय करून देखील तुम्ही कोणत्याही खर्चाशिवाय तवा चमकू शकता। आता हा तवा तुम्ही पाहू शकता खूपच तेलकट आणि काळाकुट्ट असा झालेला आहे। सर्वात अगोदर या तव्यावर मी बेकिंग पावडर टाकलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे खायचा सोडा देखील टाकू शकता आणि नंतर थोड्याशा प्रमाणात इथे मी मीठ टाकलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर या बेकिंग पावडरच्या ऐवजी तुम्ही इथे एक इनो सॅचे देखील यावरती टाकू शकता आणि टाकताना अशा पद्धतीने थोडंसं पसरून टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी हे पावडर आणि मीठ यावरती असंच ठेवून द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांपर्यंत पाणी देखील गरम होतं आणि नंतर लगेचच हे गरम झालेलं पाणी या तव्यावरती टाकायचं आहे। किंवा रोज साफसफाई केल्यानंतर देखील तवा हलकासा चिकट किंवा तेलकट झालेला दिसतो किंवा रोज तवा न घासल्यामुळे देखील तवा हा काळपट होतो। हा जळालेला आणि चिकट झालेला तवा साफ करणं देखील अजिबात सोपं नाही। तर हाच काळा झालेला तवा साफ करण्यासाठी तुम्ही या रिकाम्या गोळ्याच्या पाकिटाचा वापर करू शकता। तर हाच काळाकुट्ट झालेला तवा आपण पांढरा शुभ्र याच रिकाम्या गोळ्याच्या पाकिटाने करणार आहोत। कोणताही महागडे साबण किंवा लिक्विड याचा देखील आपण इथे वापर करणार नाही। या पाकिटाने तवा हलकासा घासताच तुम्ही पाहू शकता या तव्याचा काळपटपणा हलकासा निघत चाललेला आहे। या रिकाम्या गोळ्याच्या पाकिटाने तर तवाच काय साफ होतो, तर तुमची कढई काळीकुट्ट झालेली कढई आणि पातेले देखील व्यवस्थित साफ होणार। आणि हा तवा घासताना जास्त जोर देखील देण्याची गरज नाही। किती सहजतेने हा काळाकुट्ट तवा तुम्ही पाहू शकता पांढरा शुभ्र झालेला आहे। अशाच प्रकारे तुम्ही तवा किंवा जळालेली कढई आणि जळालेले पातेले देखील या रिकाम्या पाकिटाने तुम्ही स्वच्छ करू शकता। तर तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ किती पांढरा शुभ्र आपला हा तवा निघालेला आहे। हा तवा साफ करण्यासाठी आपण घासणीचा किंवा एखाद्या लिक्विडचा किंवा साबणाचा देखील इथे वापर केलेला नाही। तर तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा हा तवा किती पांढरा शुभ्र असा झालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही या औषध गोळ्याच्या रिकाम्या पाकिटपासून हा तवा स्वच्छ करू शकता। तर याच औषध गोळ्याच्या रिकाम्या पाकिटचा आपण दुसरा उपयोग पाहणार आहोत। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये नेहमी खारीक खोबरं किंवा नेहमीचं वाटण किंवा शेंगदाणे असं नेहमीच मिक्सरला बारीक करून घेत असतो आणि दैनंदिन जीवनात या मिक्सरचा वापर खूपच गरजेचा झालेला आहे। याच्याशिवाय आपलं तर काम होतच नाही आणि मिक्सरच्या जास्त प्रमाणात वापर केल्याने काय होतं, या भांड्याचे पाते देखील म्हणजेच ब्लेड देखील खराब होतं। नंतर या ब्लेडला धार राहत नाही आणि मिक्सरला फिरून घेतलेले पदार्थ देखील नंतर जाडसर राहतात किंवा ते बारीक होत नाहीत आणि आपण काय करतो लगेचच या भांड्याला नवीन ब्लेड बसवतो किंवा भांडच बदलतो। इथे आपल्याला वायपट खर्च होतो। तर या रिकाम्या गोळ्यांच्या पाकिटाने तुम्ही या ब्लेडला धार देऊ शकता। तर पाहू शकता इथे पुन्हा मी रिकामं पाकिट घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हे पाकिट बारीक आकारात कट करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि लगेचच या मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हे मिक्सरचं भांडं मिक्सरला लावून लगेचच फिरवून घ्यायचं आहे। गोळ्याच्या पाकिटांना भरपूर प्रमाणात धार राहते आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं, मिक्सरच्या भांड्याचे जे पाते राहतात ना त्यांना देखील त्यामुळे धार लागली जाते। काय करायचं, मिक्सर चालू बंद करत आपण जे पाकिटाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगले फिरून घ्यायचे, जेणेकरून काय होतं या भांड्याला मस्तपैकी अशी धार लागली जाते। स्वस्तात मस्त हा उपाय आहे। भांडे देखील बदलण्याची गरज नाही आणि नवीन ब्लेड देखील बसवण्याची गरज नाही। आपण या रिकाम्या पाकिटपासूनच या ब्लेडला धार लावलेली आहे। तर पाहिलं ना, कोणताही खर्च न करता आपण या ब्लेडला मस्तपैकी अशी धार दिलेली आहे। स्वस्तात मस्त खूपच भन्नाट असा हा उपाय आहे, तुम्ही नक्कीच करून पहा। आतापर्यंत आपण या रिकाम्या पाकिटचा उपयोग केलेला आहे। तर या गोळ्या देखील अशाच पडलेल्या राहतात, त्यामुळे काय होतं जास्त दिवस पडून या गोळ्या देखील एक्सपायर झालेल्या असतात। तर या गोळ्या देखील अशाच वाया न जाता या गोळ्यांचा देखील आपण उपयोग करू शकतो। रिकामं भांडं घ्यायचं, तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही एखादा जार देखील घेऊ शकता आणि ज्या गोळ्या तुम्हाला पाहिजे नाहीत एक्सपायर झालेल्या आहेत त्या यामध्ये टाकायच्या आहेत आणि नंतर यामध्ये थोड्याशा प्रमाणात गार पाणी टाकायचं आहे। हा प्रयोग करताना लहान मुलांसमोर करू नका। 2 ते 3 मिनिटांसाठी या गोळ्या अशाच या पाण्यामध्ये ठेवायच्या आहे विरघळेपर्यंत।
आणि या गोळ्या पूर्णपणे या पाण्यामध्ये विरघळल्यानंतर लगेचच हे पाणी झाडांना टाकायचं, जेणेकरून काय होतं माहिती का, काही झाडांना कीड लागली जाते किंवा मुंग्या लागतात, तेव्हा तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा। या एक्सपायर्ड झालेल्या गोळ्यांचं पाणी झाडांना टाकल्याने काय होतं, झाडाला कीड लागत नाही। हा उपाय आहे, कोणताही खर्च नाही, तुमचा हजारो रुपयांचा खर्च यामुळे वाचेल। तर अशा प्रकारे तुम्ही एक्सपायर्ड झालेल्या गोळ्यांचा आणि पाकिटांचा देखील तुम्ही अशा पद्धतीने उपयोग करू शकता। आजच्या या टिप्स तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक देखील करू शकता बरं का। आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा।